आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला तालुक्यातील पाचेगाव गावामध्ये काल 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मला माहिती मिळाली किंवा शेजाऱ्यांनी सांगितले की भीमराव कुंभार हे घराच्या छतावर पडून आहेत, त्यांच्या गळ्यात काहीतरी असं बसलेलं आहे। त्या अनुषंगाने आमचा स्टाफ आणि आमचे वरिष्ठ अधिकारी स्पॉटवर पोचलो आणि घर बाहेरून कडी लावलेला होता। आज जेव्हा प्रवेश केला तर ते जिनेवात भीमराव कुंभार यांची पत्नी सुशीला कुंभारसुद्धा गळ्याला वायरनं आवडलेलं होतं, त्यासुद्धा मृत अवस्थेत सापडलं आणि वर जाऊन आम्ही पाहिलं तर तेही मृत अवस्थेत सापडले होते। त्यांना पोस्टमॉर्टमसाठी आम्ही सोलापूरला पाठवले आहे तज्ञ डॉक्टरांच्याकडे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज संध्याकाळी उशिरापर्यंत प्राप्त होईलच। त्या अनुषंगाने आम्ही सेक्शन 302 34 IPC अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे। त्यांच्या नातेवाईकात आहे किंवा बाहेरचं कोणी आहे का याचा तपास चालू आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। लवकरच आरोपींना शोधून सदर गुन्हा उघडकीस सांगू। सर, कोणी संशयित वगैरे असं आहे का? संशय आहे, तर काही लोकांच्यावर संशय आहे म्हणून काही लोकांना मी ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडे विचारपूस चालू आहे। काय डिटेल्स मिळतात, काय क्लू मिळतात त्याच्या अनुषंगाने पुढील तपास करीत आहोत। खून झाल्यानंतर भरपूर दिवसांनी तुम्हाला समजलं का त्याच दिवशी तुम्हाला समजलं? रात्री झालेलं आहे, तर दुपारी म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी 5 वाजता फोन करून समजलं आम्हाला, लोकांनी कळवलं। आता एकंदरीत पाचेगावचं दोन असतील किंवा महोदमधील घटना असेल, अशा घटनेनं जो सांगलीची शांतता होती, तुम्ही तर 1-3-4 महिने 2-3 महिने झाले चार्ज होऊन असं एक आव्हानात्मक परिस्थिती आली, याबद्दल आपण आपल्या ह्याच्यातनं वेगळं काही ॲक्शन दाखवणार आहे का किंवा वेगळ्या पद्धतीनं काय अशा घटना भविष्यात घडू नये अशा काय प्लॅन आहेत का? पाचेगावचा जो डबल मर्डर केस आहे त्यात आमचे SP सर, ॲडिशनल SP सर, DSP सर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे। काही तपासाच्या गोष्टी आपण मीडियासमोर सांगू शकत नाही, गुप्ततेने करणार होईल, त्यात पण नक्कीच यश मिळेल। लगेच आरोपीचा शोध घेऊ। आणि दुसरं तुम्ही म्हणले महोत्सव घटना जो 29 तारखेला रात्री ब्लास्ट झालेला होता, त्या संदर्भात रामेश्वर बाळ याला आम्ही आज ॲडमिट होता, त्याला ताब्यात घेतलेले आहे आणि एक्सक्लुझिव्ह एक्सपर्ट्स वगैरे स्पॉटवर येऊन सगळे पाहणी करून गेले आहेत। तर त्यांचे रिपोर्ट्स आता उद्या आम्हाला प्राप्त होतीलच। आणि बरेच लोकांचा संशय होता जिलेटिनचं ब्लास्ट किंवा सिलेंडरचा ब्लास्ट नसून ते केमिकलचं असावा असा संशय आहे। एक्सप्लोजिव्ह एक्सपर्ट्सचं सुद्धा तसंच मत आहे आणि त्याचे डिटेल्स रिपोर्ट्स उद्या मिळतील आणि तो गुन्हा उघडकीस आलेला आहे। त्या संदर्भात 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ॲक्ट अन्वये सुद्धा सेक्शन्स लावून गुन्हा दाखल केलेला आहे। आज आम्ही आरोपी तो ताब्यात घेतलेला म्हटला रामेश्वर बाळ, जो मयताचा चुलत भाऊ आहे आणि त्याचं मेहुणा एक पुण्यात अजून जखमी होऊन ॲडमिट आहे। ते तिघांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून त्याला आता आज ताब्यात घेतलेला आहे। अधिक विचारपूस करून त्याला आता थोड्या वेळाने अरेस्ट करणार आहोत। तो नियर अबाउट गुन्हा डिटेक्ट झालेला आहे, क्लिअर झालेला आहे। जे सांगोला शहर तालुका जो भौगोलिकदृष्ट्या जो व्यापक आहे, जे आउटपोस्ट आहेत आपल्या, मगाशी बऱ्याच DYSP साहेबांना सुद्धा आम्ही तो प्रश्न केला की आउटपोस्ट तुम्ही आल्यानंतर कुठंतरी त्या आउटपोस्टमध्ये म्हणजे निर्मनुष्य झालाय तुमच्यातलं माणसं पोलीस स्टेशनची किंवा निर्मनुष्य असं म्हणता येणार नाही। आता सध्या बरेचसे बाहेरचे बंदोबस्त चालू आहेत, 10वी 12वी परीक्षा चालू आहेत, तिथे आम्हाला मॅनपॉवर प्रोव्हाइड करावा लागतो। इलेक्शनच्या संदर्भात बॉर्डरवर नाकाबंदी लावावं लागतो, परेड्स आहेत, त्यामुळे थोडंसं मॅनपॉवर इकडे तिकडे होऊ शकतो। तपासाच्या इकडे ते गार्ड्स वगैरे लावावं लागतात, थोडंसं मॅनपॉवर थोडंसं होतं आहे, तरीसुद्धा आम्ही मॅनेज करून व्यवस्थित काम करत आहोत। मॅनपॉवरची जी अडचण तुम्ही आता सांगितली ती वरिष्ठांपर्यंत काय म्हणजे आहे का तसं का? वरिष्ठांना आम्ही सांगितलेलं आहे, ते पुरवणार आहेत, त्याच्यात काय वाद नाही आहे। परंतु आहे त्या मॅनपॉवरमध्ये अधिकारी आणि अंमलदारामध्ये व्यवस्थित मॅनेज करून आम्ही हे मॅटर हाताळलेलं आहे। अतिशय ब्लास्टसारखा सेन्सिटिव्ह मॅटर 2 दिवसात आम्ही उलगडा केलेला आहे। आता आरोपी ऑलरेडी ताब्यात होताच, पण तो ॲडमिट असल्यामुळे त्याला मी अरेस्ट करू शकत नव्हतो। तर डिस्चार्ज झाला आहे। रामेश्वर बाळ ज्याचं टायरचं गोडाऊन होता त्याचं तोच आणि किंवा त्या आणखीन एखादा असेल मुख्य सूत्रधार, सगळ्यांना त्वरित आम्ही त्यांच्यावर अटक करून कारवाई करणार, योग्य रीतीने तपास करून कोर्टात। सगळ्या घटना घडत असताना ग्राम सुरक्षा दल जे आहे, जी पोलीस स्टेशनला प्रशासन ग्राम सुरक्षा दलाचं याच्यामध्ये एवढं
काम घेता येणार नाही, 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 पण बाकीचे किरकोळ कारण बाकीच्या घटनेमध्ये घेता येते का तर यांनी आपल्या गावडांमध्ये ह्यांनी काय केलं ते ग्रामसुरक्षा दलवाल्यांनी कसं सांगू शकतं. आणि तरी सुद्धा या घटनेला आमचे पोलीस विदिन 5 मिनिट्स आमचा स्टाफ ते स्पॉटवर पोहोचलेलं आहे. त्यामुळं असं मॅनपॉवर कमी झालेलं असं म्हणता येणार नाही. योग्य रीतीनं मी सदरचं प्रकरण हाताळलेलं आहे. वरिष्ठ माननीय आपले SP सर, ॲडिशनल SP सर मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं आणि योग्य रीतीनं सदरचं प्रकरण मी हाताळलेलं आहे. सर मी ह्या घटना वारंवार घडू नये म्हणून आपण काय कोणते असे अशा 302, 307 सारख्या घटना वारंवार घडू नये म्हणून आपण त्यासाठी आता पब्लिकमध्ये अवेअरनेस, गाव भेटीच्या दरम्यान लोकांना समजावून सांगणे, या सगळ्या गोष्टी आमच्या आहेत, ते प्लॅनमध्ये आहेत, ते करणार आहे. थँक्यू.